पासून पोपले. हॅलो, याचा आवाज वाढवा, थोडा ट्रेबल द्या. थोडा गेन द्या मॉनिटर मध्ये. रे विस्मयकारा नमन नटवरा, विस्मयकारा नमन नटवरा, विस्मयकारा आत्मविलोली कुतूहलधरा, आत्मविलोली कुतूहलधरा.
हिंदू वर्षाची नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडवा आपणा सर्वांना येणारे वर्ष सुख समृद्धी यशदायी हो. त्या स्मारक महिला मंडळाच्या सभागृहात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. गेल्या वर्षीपासून एक नवा उपक्रम आपण सुरू केला. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पाडवा पहाट आपण सादर करतो आहोत. मागल्या वर्षीपेक्षा एक नवा बदल यावर्षी केला आहे. तो म्हणजे खामगावात जुन्या सामाजिक सेवा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या विचारांचा धागा एकमेकांशी जोडून जर एखादा उत्तम असा नवा सामर्थ्यवान धागा आपण निर्माण करू शकलो तर, आणि त्या दृष्टीने आम्ही सप्तरंग असं म्हणत खामगाव अर्बन बँक, टिळक स्मारक महिला मंडळ, दस्तूररत्नजी ग्रंथालय, गोसे महाविद्यालय, महिला महाविद्यालय, विदर्भ साहित्य आणि ह्या साऱ्यांची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रात संस्कृतीचं जागरण करणारी संस्था संस्कार भारती यांच्या वतीनं आजचा हा पहाट पाडवा आम्ही सादर करीत आहोत. या आजच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना महाराष्ट्राची लोकधारा ही आहे. जेव्हा आपण लोकधारा असं म्हणतो तेव्हा अजून एक खेड्यापाड्यात गेल्यानंतर तिथल्या जीवनाकडं पाहिलं तर जाणवतं अतिशय संथ गतीनं चालणारा हा लोकगाडा संस्कारांची जपणूक करतो. एवढंच नाही तर न कळत संस्कार संस्कृती विचार आपल्यापर्यंत पोचवत असतो. तेव्हा या लोकधारेचा आपण मान केला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा आजचा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा या मध्यवर्ती कल्पनेतून सादर करीत आहोत. सुरुवातीला पहाट सादर होते आहे. पहिली माझी ओविका पहिली माझी ओविका धरणी मातेला पहिली माझी ओविका धरणी मातेला सृजनतेच्या प्रतीकाला भूतया दातृत्वान सृजन
जपुनिया तुळशीला रंगावलीचे गोंधळ झाडते गमी अंगण करीते समाजन जपुनिया तुळशीला रंगावलीचे गोंधळ रंगावलीचे गोंधळ रंगावलीचे गोंधळ अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील वगरी वनमाळी उठील वगरी वनमाळी उदया जळी मित्र आला घनश्याम सुंदरा पहाट परंपरेनं चालत आलेली कामं आजही त्याच रीतीनं ठिकठिकाणी साजरी होतात आपल्याला जाणवत नाही पण निर्मितीचे हे पहाटेचे क्षण माणसाच्या जीवनाला एक वेगळा आयाम देतात आणि जीवनाचं चक्र अधिक गतीनं जाईल असा प्रयत्न त्यातून होत असतो आज हरवलेला नवा धागा व्हावा म्हणून वासुदेव साजरा केला हा वासुदेव पूर्वी आमच्या लहानपणी पहाटेच्या वेळी दाराशी यायचा गायचा दान पावलं म्हणत काहीतरी नव्या विचारांना सोडून द्यायचा कुठे बदल व्हावा हे देखील सांगायचा खऱ्या अर्थानं भगवद्गीता सांगणारा हा वासुदेव घराघरातून गावागावातून कर्माचा संदेश देत होता पुन्हा ऐकूया आपण वासुदेव काय म्हणतो पावलं र बाबा दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा तुझ्यासाठी देव वासुदेव झाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला जागा हो
म्हणसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला लाखाचं मोल. आहा हे जागा हो म्हणसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला लाखाचं मोल. घालतील वैरी अचानक घाला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. इच्छेच्या झाडाला बांधला या घोडा, घालून या घाव सारे बंद तोडा. इच्छेच्या झाडाला बांधला या घोडा, घालून या घाव सारे बंद तोडा. नको रे उशीर वेळ पार थोडा, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला वासुदेव आला, वासुदेव आला हो 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 वासुदेव आला. कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात नव्हे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ज्याच्या नावानं केली तर यशस्वी पायाची दासी व्हायला वेळ लागणार नाही. संकटात जळायचं नसतं, उजळायचं असतं. कितीही संकट आली तरी थांबायचं नसतं. हा संदेश देणारा उमा गौरीचा पुत्र श्री गणेश. या श्री गणेशाला आपण ग्रामीण भाषेत आणि ग्रामीण परिसरात कसं अभिवादन केलं जातं ते बघूया. गणेश वंदना. इडा मांडून इडा पूजून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही करीतो गुंजन तुम्ही ऐका हो गुंजन. तुम्ही ऐका हो गुंजन आम्ही करीतो गुंजन. आणि हो पारंपरिक
गावगाड्यातील विविध प्रांतातील विविध चालीरीती आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ वऱ्हाड त्याची वेगळी शैली, मराठवाड्याचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य, पश्चिम महाराष्ट्र स्वतःचं काहीतरी वेगळं नोंदवताना दिसतो. बकाल म्हटली जाणारी मुंबई अनेक भाषा, अनेक चाली, अनेक रीती या साऱ्याची नोंद करतं. कोकणात त्यांचं तर सारं काही आगळंच. या सगळ्यांवर तरीही आपलं वेगळेपण कोळी समाजानं जपलं आहे. या कोळी समाजाचं गीत सादर होतं आहे कोळी गीत. नारी रूपातला गणपती हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. नारी शक्ती, या नारी शक्तीसाठी स्वतःचं बलिदान द्यायला सुद्धा कमी न करणारा, प्रत्यक्ष वडिलांना अडवणारा गणेश आज समाजाला आवश्यक आहे. समाजाला जर वळण लावायचं असेल तर आईसाठी काय वाटेल ते करायला तयार असणारी तरुण पिढी माझ्या या राष्ट्राला हवी आहे. आणि महाराष्ट्राचं ते कर्तव्य आहे. जिथं शिवराय झालेत, हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आहेत, त्यासाठी नारी शक्तीचं, नारी रूपाचं वर्णन करणारा आम्ही स्त्री रूपातील गणपती सादर केला होता. कोळी नृत्य. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी. कला गपारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी. टोपली माथ्यावर ठेवून तुझा बाजारी. महाराष्ट्री, मराठी, मराठी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखली जाणारी तुमची माझी मातृभाषा मराठी. तिचा इतिहास पाहायला गेलं
2000 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक जुनी ती आहे. या मराठमोळा संस्कृतीला आकार देणारा निराकार, निर्गुण आणि सगुण साकार परमेश्वराची सामान्यांना आणि असामान्यांना ओळख करून देणाऱ्या संत परंपरेला विसरून कसं चालेल? अभंग नसेल तर, ओवी नसेल तर, दिंडी नसेल तर कसं व्हावं? आपल्याला कल्पना नसेल इतकं संत साहित्य आपल्या भाषेत ठिकठिकाणी कायमचं मुक्कामी आलेलं आहे. त्या संत साहित्याचा कणा मजबूत करणारा ज्ञानदेव महत्वाचा जितका तुकाराम महत्वाचा. दोघंही ज्ञानेश्वर माऊली, तुकाई माऊली. आणि या सगळ्यांना जोडणारा विचारांचा धागा सुरू झाला ज्ञानदेवापासून. वयाच्या 15-16व्या वर्षी ज्या अभंगांची निर्मिती झाली त्यातले महत्त्वाचे अभंग आहेत संध्याकाळच्या वेळेला म्हटले जाणारे, देवाची आदारी भाक्षण बरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. असोनी संसारी जिव्हे कुकरी रे, असोनी संसारी जिव्हे कुकरी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, बाया सदा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुढे, ज्ञानदेव म्हणे
देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी नाव आहे. सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी भल्या पहाटे गाऊन ओवी जनीचे जाते ओढी सुख दुःखाचं जात परमार्थाचा त्यात सुख दुःखाचं जात परमार्थाचा त्यात घास मी भरीला जनी गाते ओव्या रे तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला झाड लोट करे जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करे जनी केर भरी चक्र पाणी पाटी घेऊनी आशिरी नेऊनी टाके तुरी पाटी घेऊनी आशिरी नेऊनी टाके तुरी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी काय फूल लागले जगा में करू लागला काय फूलला हा देव मी जगा में करू लागला जनी म्हणे विठोबाला जनी म्हणे विठोबाला कशी उतराई तुला जनी म्हणे विठोबाला कशी उतराई तुला झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी पाटी घेऊनी आशिरी नेऊनी टाके तुरी पाटी घेऊनी आशिरी नेऊनी टाके तुरी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी करताना साहित्यातल्या काही टप्प्यांपाशी मराठी माणूस सहज रेंगाळतो. त्यातल्या एका लेखकाचं नाव आहे गोपाळ नीलकंठ दांडेकर. सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनांचा अगदी जवळून अनुभव त्यांनी घेतला होता आणि अनेक कथा अनेक कादंबऱ्या या ग्रामीण जीवनाचा बाज
सांगणाऱ्या आहेत. त्यातली एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे जैत रे जैत. त्या जैत रे जैत कादंबरीवर सुरेख चित्रपट काढला गेला होता आणि त्या चित्रपटात गोनी दांडेकरांनी एक गीत लिहिलं होतं. अनेकांना असं वाटलं होतं आदिवासींचं पारंपरिक गीत ते असावं आणि अनेकांनी त्याबद्दल त्यांना विचारणा केली होती. पण गंमत अशी की जैत्र जैतमधलं आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आवडीचं असणारं जे गीत आहे ते गोनीदांनी स्वतःच लिहिलं होतं आणि त्यातली जी नायिका होती त्या नायिकेनं ते बसवलं होतं. ते गीत सादर करतायत ठाकर गीत. पंत आणि तंत ह्या तीन कवी परंपरा
1000 वर्षाचा मराठीचा इतिहास सांगतात. संत पाहिले आपण, पंतांच्या तालमीत होणारा भागही आपण पाहिला, पण तंत म्हणजे शाहीर यांच्या कार्याचा आढावा घेतल्याशिवाय लोकधारेचा धागा पुढे जाऊ शकत नाही. लावणी, पोवाडा, फटका हे त्याचे 3 महत्त्वाचे भाग आहेत. लावणी महिनोन महिने, कधीकधी वर्ष रणांगणावर लढणाऱ्या मराठी माणसाच्या मनाचं जतन करण्याकरता लिहिली गेलेली रचना ती द्व्यर्थी आहे, पण तिचा शृंगारिक भाग लोकांना जास्ती आठवतो. पण पोवाडा हा घरी वाट पाहणाऱ्या गृहिणी, माय, लेकी आणि गावातल्या लोकांना नाराज होऊ नका, निराश होऊ नका, तुमची माणसं कसा पराक्रम करतायत, केवढी मोठी आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न शाहिरांनी केला. जशा लावण्या गाजल्या तसे त्यांचे फटकेही गाजले. त्यातला एक फटका तुम्हाला माहीत आहे, दांभिकपणे समाजाला फसवणाऱ्या लबाड, हिंदुत्वाला धर्माला बदनाम करणाऱ्या लोकांसाठी मारलेले फटके जे आहेत, हटातटाने पटा रंगवणी जटा मठाची उठा ठेव करणाऱ्या लोकांना. आणि तिसरा भाग पोवाडा, शिवरायांच्या पराक्रमाचा, शिवरायांच्या कर्तृत्वाचा, शिवरायांच्या विचारांची दखल घेत गायला जाणारा हा पोवाडा आजही अत्यंत लोकप्रिय आहे. पोवाडा सादर होतोय. आपल्या सर्वांचे आवडते खामगाव अर्बन बँकेचे लोक सादर करतायत पोवाडा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डपावर साज तुंतुण्याचा, डपावर साज तुंतुण्याचा, डपावर साज तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूचा गातो गुणगान, जी 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 शिव प्रभूचा गातो गुणगान. नमन माझे नामानंदाला, हे नमन माझे नामानंदाला, सुभद्रा मातेला पांडुरंगाला. सकाळीच बसल्या उन्हाळा, शाहिरीचाच चढविला, पूर्ण चढून शाहिरीचा झाला. शाहीर किरण गातो पवड्याला, गातो वड्याला हाजीर हाजी, गातो पवड्याला हाजीर हाजी, गातो पवड्याला हाजीर हाजी. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये आपण एक परंपरा पाहिलेली आहे. या पोवाड्याने जी जनजागृती केली आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मावळ्यांना त्या ठिकाणी उद्युक्त केलेलं आहे. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, अनरनात फिरली नाती कधीच माघारी. तप्त दौलती समोर केली ना लाचारी, अन कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, अन मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाशी सदा सज्ज भवानी झाली, अन जुलूम करत्याच्या रक्तानं ती न्हाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर स्वातंत्र्याचे द्वार. ओ चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपते शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तेव्हा बजुल खाना
क्रोध भारी मग चढला अन कसम खाऊनी घरा बाहेरी तो पडला. पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले अन प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले. आओ मिलो हमसे म्हणून खान भिडे शिवबाला अन करुणी धोका अब्दुल गरीवाराला. झाला शिवराया हुशार, झाला शिवराया हुशार, गेला क्षणात अब्दुल खान, गेला शाहीद अब्दुल खान. ओ चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा तलवार, शिवबाची तलवार. माझा राजा कसा होता, माझे छत्रपती कसे होते. आजच्या नेत्यासारखे ते कुणाला समोर करत नव्हते, स्वतः समोर जायचे. शाहिस्ता खान म्हणाला दिल्ली दरबारी आणि हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला आणि शिवाजी लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात माझा राजा, शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले आणि बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शाहिस्त्यावर गनिमी काव्याने हल्ला आणि शाहिस्त्या बोलत असे या तोबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार, गेला शाहिस्त्यावर वार, अरे त्याची तुटली बोटे चार, त्याची तुटली बोटे चार. हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. जय शिवाजी. फक्त भारतात नाही तर सर्व जगात अनेक राष्ट्रात शक्तीची पूजा केली जाते. आणि भारतात तर विचारायलाच नको, विविध सण विविध परंपरा या मातृशक्तीशी जोडलेल्या आहेत. आणि उत्सव प्रसंगी कधी संकटात, कधी आता काय करावं अशा संभ्रमात असताना तिला आवाहन केलं जातं, तिला नमन केलं जातं, तिला आवाज दिला जातो. आई भवानीला हा दिलेला आवाज गोंधळातून सादर करतायत टिळक स्मारक महिला मंडळाच्या कार्यकारिणीतील स्त्री. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये.
माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये अग चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा अधर्म निर्दाळून धर्म हाय तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये बोल भवानी मातेचा सप्तशृंगी मातेचा रीतीने विविध तऱ्हांनी शक्तिपूजा बांधली जाते आणि ती शक्ती केव्हा तुमच्यात येऊन सामावते याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. पण ती जेव्हा आपल्यात संचारते आपल्या हातून काम करून घेते तेव्हा मात्र बेभान झालेली ही शक्ती तुम्हा मला मार्ग दाखवते, नवी रीत सांगते, कुठे थांबायचं ते शिकवते. अशीच आणखी एक देवीला नव्हे नारी शक्तीला मोठेपण देणारी तिचं वैशिष्ट्य सांगणारी रचना सादर करत आहेत कुलकर्णी भगिनी. जोगवा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागोनी त्रिविधता पाची करावया झाडणी त्रिविधता पाची करावया झाडणी न बघता लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे न आईचा जोगवा जोगवा मागे न आईचा जोगवा जोगवा मागे न आईचा जोगवा जोगवा मागे न
कुणी जर मला प्रश्न विचारला, ही मराठी लोकधारा नेमकी कोणत्या वाङ्मय प्रकारानं एवढे वर्ष जपली गेली, तर त्याचं उत्तर मी देईन. जी पंढरीला जाणारी वारी आहे, त्या वारीनं हे सारं जपलंय. ऊन वारा पाऊस कशाचीही फिकीर न करता आजच्या विज्ञान युगात कशावरही विश्वास न ठेवणाऱ्या नव्या पिढीला मॅनेजमेंट व्यवस्थापन कशाला म्हणतात ते देखील या वारीनं शिकवलं आहे. ती वारी काय सांगते आपल्याला? आपल्या विविध समस्या, आपल्या विविध संकटांचा आणि आपल्या मनाच्या होणाऱ्या कोंडमारीचा खुलासा या वारीत जाणारे भक्त करीत असतात. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पेक्षा वरचढ होते आहे. अनेक क्षेत्रात विद्यापीठातून तिच्या कर्तृत्वाची ठिकठिकाणी प्रसिद्धी होते आहे. पण आज स्त्रीलाच प्रश्न पडलाय. आम्ही शिकलो, मोठ्या पदांवर काम करतो, पैसा मिळवतो, पण आम्हाला काय हवं होतं हे कळलं का आम्हाला? नाही. आम्हाला गाड्या हव्यात, आम्हाला नव्या साड्या हव्यात, आम्हाला उंच माड्या हव्यात, फियांसी फ्लॅट. पण पैसा मिळवायचा कशासाठी? नव्या पिढीला, नव्या निर्मितीला, नव्या जगाला पुढं नेणारी मातृत्व शक्ती डावलली जाते आहे. हाही प्रश्न आज माझ्या या नारी शक्तीनं तुम्हाला म्हणजे तुमच्या सामावलेल्या जनता जनार्दनाला वारीच्या माध्यमातून विचारायचं ठरवलं आहे. त्या स्मारकाच्या महिला शक्तीचं वारी दर्शन आपण घेऊया. वारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. चंद्रभागेच्या तेरी
बागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग पांडुरंग 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 ओ पांडुरंग 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली पंढरीला दिंडी निघाली दिंडी निघाली पंढरीला दिंडी निघाली दिंडी निघाली हो दिंडी निघाली विठुरायाच्या भेटीला व्यथाउरीची सांगाला विठुरायाच्या भेटीला व्यथाउरीची सांगाला दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली पंढरीला दिंडी निघाली दिंडी निघाली पंढरीला दिंडी निघाली शिकलो आम्ही खूप देव अधिकारही हाती आला शिकलो आम्ही खूप देव अधिकारही हाती आला समृद्धीचे शिखर गाठले काय हवे ते परिणा कळले समृद्धीचे शिखर गाठले काय हवे ते परिणा कळले नाते बंधन का वाटले मनात स्वार्थ का शिरला नाते बंधन का वाटले मनात स्वार्थ का शिरला विठुला उत्तर पुसायाला 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 दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली पंढरीला दिंडी
निसर्ग चक्र हे थांबविण्याचा विचार काटा कारुतला निसर्ग चक्र हे थांबविण्याचा विचार काटा कारुतला सगळे हवे थांबवायाला सगळे हवे थांबवायाला सगळे हवे थांबवायाला दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली हो दिंडी निघाली दिंडी निघाली पंढरीला 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 विठुरायाच्या भेटीला 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की जय. त्याआधी खरं म्हणजे भारतीय संस्कृतीला आभार मानलेले रुचत नाहीत, चालतही नाहीत, पण ऋणनिर्देश करायला हवा असंही सांगते. तेव्हा कळत नकळत आम्हाला असंख्य वेळा मदत करणाऱ्या खामगाववासियांचे, ज्येष्ठ बंधूंचे, माझ्या मुलांसारखे असणाऱ्या मुलांचे आणि नातवंडांचे देखील मी ऋण मानते. असाच आम्हाला प्रतिसाद आपण द्यावा आणि मदतही करावी अशी विनंती मी आपणा सर्वांना करते. इतक्या सगळ्या प्रकारात पूर्ण प्रवास करत आलो तरी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, एकनाथांचं नाव अजून कसं नाही आलं. मराठी साहित्याचा प्राण म्हणजे भारुड. भा म्हणजे तेज, रूढ म्हणजे आहे. कर्नाटकी भाषेमध्ये, कानडीमध्ये एक शब्द आहे भारुंड. भारुंड म्हणजे दोन चोचींचा पक्षी. एकाच वेळेला दोन अर्थ ज्या सामावलेले आहेत अशा रचना म्हणजे भारुड. आध्यात्मिक अर्थ त्यात आहे आणि सामाजिक अर्थही त्यात आहे. तेव्हा भारुड सादर होत आहे. भारुड
साडी आणा म्हणली तिनं चोळी आणा म्हणली तिनं नथ आणा म्हणली तिनं बुगडी आणा म्हणली अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली आणि दाजीबाच्या वाड्यात गडबड अहो खरं का काय? आणि माडीवरची मंडळी खाली आली अहो पण कशाला? माडीवरची मंडळी खाली आली आणि माडीवरची मंडळी खाली आली आली हो भागाबाई 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 भागाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून आणि लग्नाला बसली नटून भले भले आणि तिच्या नवऱ्याचा पत्त्याचं नाही तिच्या नवऱ्याचा पत्त्याचं नाही तिच्या नवऱ्याचा पत्त्याचं नाही तिच्या नवऱ्याचा पत्त्याचं नाही आली आली हो भागाबाई 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 भागाबाई पडली इरला योग बाप्या नवरा ठरिवला ठरवलं नव योग बाप्या नवरा ठरवला त्याच्या तोंडाला नाकच नाही त्याच्या तोंडाला नाकच नाही त्याच्या तोंडाला नाकच नाही त्याच्या तोंडाला नाकच नाही आली आली हो भागाबाई 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 अशी आमची भागाबाई शानी अशी आमची भागाबाई शानी तिच्या जन्माची झाली कहाणी बरं मग मोहर काय कडपातूर एकली चढाई कडपातूर एकली चढाई कडपातूर एकली चढाई कडपातूर एकली चढाई आली आली हो भागाबाई 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 आली आली च्या कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी श्रीराम जन्मोत्सव समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी खामगाव या सर्वांच्या वतीनं एक आवाहन आपणा सर्वांना केलं जात आहे ते मी वाचून दाखवते. श्रीराम जन्मोत्सव समिती खामगाव भव्य सामुदायिक श्रीराम रक्षा स्तोत्र पाठ कार्यक्रम शनिवार दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता. स्थळ श्रीराम जन्मोत्सव मंडप महाराणा पुतळा खामगाव. आदरणीय माता बंधू भगिनींनो सप्रेम जय श्रीराम. आपल्या हिंदूंचे नववर्ष मंगळवार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी प्रारंभ होत आहे. हे माता जगदंबा व श्रीराम यांचे चैत्र नवरात्र आहे. या जन्मोत्सवात नवा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. श्रीराम रक्षा स्तोत्र पाठ व हनुमान चालिसा या स्तोत्रात श्रीरामांची प्रार्थना आहे. श्रीराम आपले रक्षण करो, शक्ती प्रदान करो ही प्रार्थना आहे. आपल्या मुलांना रामरक्षा मारुती स्तोत्र काही श्लोक पाठ असावे हा चांगला संस्कार आहे म्हणून हा उपक्रम आहे.
मुलांसाठी विशेष कार्यक्रम आहे. गीताध्याय, मनाचे श्लोक, अभंग, भक्तिगीतं, स्फूर्तिगीतं यांचे पण गायनाचा विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी योजला आहे. विद्यार्थ्यांना आपले गायन या ठिकाणी सादर करता येईल. तरी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी, मुलं मुली वय 8 ते 15 यांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा. मंडपात नावे नोंदवावीत. उत्तेजनार्थ योग्य बक्षिसं देण्यात येतील. हा कार्यक्रम रविवार 14 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुरू होईल. आपले विनीत. श्रीराम जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गा वाहिनी, खामगाव. रसिक हो, जवळजवळ 1.25 तास आम्ही हा कार्यक्रम सादर केला. या त्रुटी आहेत, आम्हालाही ती जाणीव आहे, परंतु आम्हाला एवढा वेळ नसतो की त्याकरता गृहिणींनी घरातली कामं ठेवून कामं करताना असणारी बंधनंही असतात. तेव्हा मोठ्या मनानं आमच्या काही चुका झाल्या असतील, आमच्या अजून काही चुकलं असेल तर मी आमच्या मंडळाच्या वतीने नव्हे, या सप्तरंग सादर करणाऱ्या सर्व संस्थांच्या वतीनं आपणा सर्वांची क्षमा मागते. आता संत एकनाथांचीच आणखी एक रचना. नाव जरी संत एकनाथांचं असलं तरी यात नारी शक्तीनं केलेलं अभिवादन आहे. बया दारुगड. लक्ष्मी
ही जादू होते भारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा महाजन मन माय मराठीला माझे नमन माय मराठीला आपल्या बोलीला मानितो तिला जीव तिचा असे ही रत्न हिराची खाण कलेची असे हिला बहुजाण असे हिला धुनी जनाची वाण करूया चला हिचा बहुमान जी 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 करूया चला हिचा बहुमान जी 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 हा गौरव